स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी होणार आहे। डीएनए चाचणीसाठी त्याचं रक्त आणि केस फॉरेन्सिक लॅबला पाठवले जात आहे। याशिवाय लैंगिक क्षमता चाचणीचा अहवाल सकारात्मक देखील आलेला आहे। याशिवाय जर आपण बघितलं तर पोलिसांनी त्याचा जबाब सुद्धा नोंदवला असल्याचं बघायला मिळत आहे। त्याच्या विरोधात आता पोलिसांना सबळ पुरावे मिळाले। दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावातून पोलिसांनी अटक केली। गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे। स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी होणार आहे। डीएनए चाचणीसाठी त्याचं रक्त आणि केस फॉरेन्सिक लॅबला पाठवले जात आहे। याशिवाय लैंगिक क्षमता चाचणीचा अहवाल सकारात्मक देखील आलेला आहे। याशिवाय जर आपण बघितलं तर पोलिसांनी त्याचा जबाब सुद्धा नोंदवला असल्याचं बघायला मिळत आहे। त्याच्या विरोधात आता पोलिसांना सबळ पुरावे मिळाले। दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावातून पोलिसांनी अटक केली। गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे।